वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथ हरी रूपा सुंदरा जगदांत। भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता। बाबा भाऊजी, अहो काय झालंय, असे का बसला आहात? रमाबाईनी, तुम्ही निजला नाहीत अजून? नाही, मी निजलेच होते, पण अहो काय झालंय? उठा पाहू आधी, उठा. काय झाले म्हणजे? माधव दादा नाही का म्हणाला रात्रभर कोंबडा हो म्हणून? आता मन रमविण्यासाठी आणि जागे राहण्यासाठी भीमरूपी म्हणतोय. झाले 43 वेळा म्हणून. अहो अहो स्वतः गमतीत म्हणाले असतील. तुमची चूक काय, ती किती गंभीर, ती कशी झाली, ह्या सर्वांची शहानिशा न करता स्वतः अशी शिक्षा कशी बरे सांगतील? नाही नाही नाही, माधव दादाने स्वतःने सांगितले तरच ऐकेन मी, नाहीतर एवढ्या वेळ शिक्षा भोगून तरी काय उपयोग? अहो असे काय, तुम्ही सरळ पाहू आधी, मी बोलते स्वतःशी. नाही नाही नाही, नको. माधव दादाने परत बघितले तर रागे भरेल. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता. एकतर उशिराने नीज लागली स्वतःना, आता उठवले तर पुन्हा नीज लागेल न लागेल. पण तिकडे खाली बाबा भाऊजी तर काय करू, काही कळेनासे झाले. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथ हरी रूपा सुंदरा जगदांत। स्वतः उठा ना. काय झाले? मला क्षमा करा, मी त्रास देते आहे तुम्हाला, पण काय झाले रमाबाई? तुम्ही जरा खाली आलात ना तर फार बरे होईल. बाबा भाऊजी तिकडे. बाबा, त्याला काय झाले? तुम्ही या तर खरे. चला. रक्त देखील डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे. बाबा, अरे काय हे? सरळ हो पाहू आधी. काय म्हणजे? मगाशी तूच म्हणालास ना तुझी चूक असेल रात्रभर कोंबडा हो, आणि आता तूच विचारतोय? अरे बाबा, साधी गंमत सुद्धा कळत नाही का तुला? चुकीची शहानिशा केल्याशिवाय आम्ही कधीतरी कोणा शिक्षा केली आहे का? नाही. मग आणि नको तेव्हा चुकीची शिक्षा भोगण्यासाठी तत्परता दाखवतोस, आणि जेव्हा खरोखर चुकतोस तेव्हा मात्र काकू करतोस. जा, आज जाऊन नीज आणि पांडुबाकडून तेल लावून पाठ कंबर रगडून घे चांगली. जा. नशीब माझे, मी पाहिले तुम्हास. काहीतरी बाई एक एक उपद्व्याप करून ठेवता ना तुम्ही, खरेच.
म्हणजे दादाने शिक्षा केलीच नव्हती? जपा मनाचा रसा काचे सारखा नितळ होता पवित्र देव्हारा देव नक्कीच भेटेल. जपा मनाचा आरसा काचे सारखा नितळ होता पवित्र देव्हारा देव नक्कीच भेटेल. मी काय म्हणते सुभद्रा वहिनी, तुमचे आटोपले ना की ते सुके खोबरे ठेवले आहे ते किसून द्या आणि छान खरपूस भाजून द्या मग. आणि हो, तीळ सुद्धा भाजा हो. ते दोन्हीही तयार करूनच देणार आहे मी रमेश सोबत. आणि चांगले जुने कडवेवाल काढून ठेवलेत तिच्यासाठी. बिरडे कसे करायचे हेही समजावले आहे. तिकडे जाऊन करेलच हो रमा. माधवास फार आवडते ना वालाचे बिरडे, तीळ खोबरे घातलेले. हो दिन ना, चांगले खरपूस भाजून देईन हो खोबरे. नवी आरास देखणी देव घरात अगो बाई. फुलांची जशी डोळ्यांच्या वातीने पूजा श्री विठ्ठलाची. नवी आरास देखणी देव घरात फुलांची जशी डोळ्यांच्या वातीने पूजा श्री विठ्ठलाची. रमा का गाती ओव्या? हो ना, फार गोड आहे हो गळा रमेचाही. तुमच्या सगुण्याचीच आठवण झाली तिच्या ओव्या ऐकून. खरेच किती छान वाटते ना वहिनी, सकाळच्या प्रहरी असे काहीतरी गोड कानावर आले की. उंबऱ्यात उभा ठाके सूर्यदेव हा पाहुणा काढी दवाची रांगोळी त्याला अंगण पुरेना. उंबऱ्यात उभा ठाके सूर्यदेव हा पाहुणा काढी दवाची रांगोळी त्याला अंगण पुरेना. पण काय हो, तुम्ही इतक्या लगबगीने असे लाडू का भरताय? अगो माधव निघायचंय ना दुपारी, मग त्याच्याबरोबर जे फराळाचे द्यायचंय ते एक एक तयार ठेवलेले बरे नाही का? हो हो, नाहीतर निघताना अगदी घाई होते आणि काहीतरी द्यावे असे राहून जाते. हो ना. बरा बरा. बाई आले तुम्ही? हो. अगो बाई, आबा, अरे हे काय करतोयस तू? मला नाही का सांगायचे? मी नसते का बांधून दिले तूच? एकटाच करत राहिलास होय? अरे हे घे, रवा बेसनाचे लाडू आवडतात ना तूस, म्हणून पहाटे उठून खास केलेत हो. भरपूर बदाम आणि बेदाणे घातलेत आणि तूपही भरपूर घातले. हो, मला तसेच लाडू आवडतात. खा हो नक्की. हो. हा. नाही काय आहे, रमेचे सारे लक्ष माधवाकडे. त्याच्या भोवती पिंगा घालता घालता तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळ कुठे मिळत असेल तिला, नाही का? आणि माधवाला देखील भारी कौतुक आहे हो या रमेचे. अरे खरे तर त्या दोघांना न्यायचेच नव्हते तुला नाशकास आणि धुळ्यास, एकटेच जायचे होते हो. पण काय करणार, नामापुरते न्यायला लागले. नाही असे तुझा काही त्रास नाहीये कुणाला, तू ना कुणाच्या आध्यात ना मध्यात, मग म्हणून नेले तुला. आपला बाबा 100 प्रश्न विचारून हैराण करील हो सगळ्यांना.
नाही, या नवरा बायकोंचे ना मुळी ठरलेलेच असते आधीपासून, म्हणूनच नेले नाही त्याला. नाही तर काय. आता मला सांग, अरे काल बाबाला शिक्षा करण्याची काही गरज होती का? होती गरज? नाही. बिचाऱ्याची काही चूक देखील नव्हती. पण नाही, दादाचे वाक्य प्रमाण म्हणून रात्रभर शिक्षा भोगलीन त्यांनी. भोगलीन की नाही? पण आता पाठ रगडून दिल्यावर त्याला बरे वाटले हो. नाही, मला माहितीये तुझे भारी हाल होत असणार हो तिकडे. बरोबर बोलते की नाही मी? सांग बरे. अगदी तसेच नाही, पण अरे तू सांगितले नाही तरी मला काही कळत नाही का? बघ ना कसं हडकलायस ते. याचं बाबाकडे बघ. आम्ही सगळ्या जणी इथे त्याचे भरपूर लाड करतो ना, त्यामुळे कसा गुटगुटीत झालाय ते. झालाय की नाही? हो, तो गुटगुटीत झालाय हे बाकी खरे. तो झालाय गुटगुटीत. आणि काय रे आबा, नाही तुला काय असे हडकेच राहायचंय का जन्मभर? मी काय म्हणते, स्वतःचे असे हक्काचे माणूसच आण मुळी तू घरी, म्हणजे कसे सगळे व्यवस्थित होईल. कळते का? नाही, मी तर ठरविलेच आहे हो. तुम्ही गेलात ना धुळ्यास, माई सांगून मी मुळी तुझ्या लग्नाचे मनावरच घेणार आहे हो. काय घेऊ ना मनावर? अरे लाजतोयस किती काय? पण काकू. अरे पण काकू काय? माधवाचे ना झाले. त्याच्याकडे विषय काढला ना की तो नाही म्हणणार हे अगदी पक्के. लिहून घेतोस का? नाही, स्वतःचे लग्न केले 12व्या वर्षी, पण तुझ्या लग्नाचा विषय काढला ना की लगेच त्याचा तो नवा मतवाद मांडतो की नाही बघच तू. लिहून घे अगदी. पटते का? मी काय म्हणते आबा, आम्ही तुझ्या लग्नाचा विषय काढला ना की तू मुली लगेच हो म्हणून मोकळा हो. काय नाही तर करत बसशील, याला विचारतो त्याला विचारतो. अरे असे केलेस ना तर झालेस तुझे लग्न हो. आणि माधवास विचारलेस ना, त्याच्या नादी लागलास ना तर झाले, रखडले 5-6 वर्ष अजून तुझे लग्न. करायचे का असे? नाही ना? नको ना? गुणाचं ग पोर माझं गुणाचं. मी काय म्हणते आबा, हे लाडू आहेत ना एकट्यानेच खा हो. गुपचूप ठेवून दे. रात्री वाटले ना की उठून गुपचूप खा. ताकद येते की नाही बघ तुला. लग्न करायचंय ना? अगं बाई किती लाजतोय ते. खा खा लाडू खा. एकट्यानेच खा हो, नाही तर वाटत बसशील सगळ्यांना. मी बघते तुझ्या लग्नाचा प्रस्ताव मांडतेस की नाही बघ मी माईच्याकडे. आवर आवर आवरून घेऊ तुझे. आलेच मी. विठू काका नमस्कार करतो. बाळंबटजी. बाळंबटजी, सांगावयाचे होते ते असे, नदीपाशी आपल्या चिकू आणि पेरूच्या ज्या बागा आहेत त्यातील उत्पन्नाचा 1/4 भाग सार्वजनिक सभेच्या कामकाजासाठी देण्यात यावा असे आम्ही पत्र लिहून ठेवले आहे. तेवढे पाहून त्याप्रमाणे व्यवस्था करा. आणि विठू काका, सदाशिव पेठेत जी तालीम सुरू केली आहे त्याची व्यवस्था आपण पाहावी असे आम्हास वाटते. सुदृढ शरीर हा जगण्याचा पाया असतो. तेव्हा शाळेतील मोठी मुले आणि अन्य तरुण यांस तालमीत जाण्यास प्रवृत्त करून त्यांचे मनावर स्वदेश प्रेम आणि स्वदेशीचे महत्व बिंबविणे हे आमचे ध्येय आहे. यासाठी आमचे कार्यकर्ते आहेतच, परंतु व्यायामाकडे तुम्ही लक्ष द्या. बरे मालक, बग्गी आणि बैलगाडी जोडली. आबा मालक आधीच जाऊन बसलेत. पांडू, यावेळी आम्ही तू धुळ्यास नेत नाही आहोत, त्यामुळे तू खट्टू झाला आहेस हे ठाऊक आहे आम्हाला.
परंतु यावेळी मात्र बाळम भटजींची संपूर्ण जबाबदारी तुझ्यावर आहे. त्यांस एकटे सोडावयाचे नाही, समजले? तुम्ही काळजीच करू नका बघा. तक्रारीला जागाच ठेवणार नाही मी. काय रे बाई, आटोपले का तुमचे? हो, माझे झालेच आहे. पण माई आणि ताई सासूबाईंचा निरोप घ्यावयास गेले होते. दोघीही रडत बसल्या आहेत. आपण 15 दिवसांसाठी येऊन जवळजवळ 3 महिने राहिलो, तरी त्यांस वाटते आहे की आपण आत्ताच आलो आहोत आणि लगेच निघालो आहोत. माधवा, ही माया बोलते बरे. वय वाढले ना की मायेची माणसं जवळ असावी असे वाटू लागते. तसेच आहे. आता तुलाच त्यांची समजूत घालावी लागेल. बरे, आम्ही आलोच. वहिनी सध्या इकडे. नमस्कार करते. हो, सौभाग्य होते भाऊ. सुखी. सुखी राहा. आयुष्यमान भव. ताई काकू, माई, रडून का निरोप देणार आहात आम्हास? आणि आम्ही काही पहिल्यांदाच जातो आहोत का बाहेर? एव्हा तुम्हा सवय व्हावयास हवी. माधवा, अरे तुझ्याशी मी असे बोलवते तरी कसे रे? काही दिवसांसाठी येतोस, लळा लावतोस आणि असा भुरकन उडून जातोस. आणि आम्ही मात्र घरट्यात बसून तू परत येण्याची वाट बघत बसायची. आमचे बाईचे मन फार हळवे असते माधवा. तुम्हा मुलांमध्ये जीव गुंतला आहे आमचा. तुम्ही असे घरापासून लांब जायला लागलात की जीवाची घालमेल होते. हे बघ माधवा, तू असा असतोस फिरतीवर, तेव्हा मी आणि माईने असा विचार केला आहे की आबाचे लग्न लावायचे आणि त्या निमित्ताने एक सून घरात आणायची.